संगमनेरमध्ये आदिवासी कुटुंबावर अन्याय, एकलव्य संघटनेचा एल्गार. नमस्कार. झुंजार न्यूजसाठी. संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या आदिवासी कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एकलव्य संघटनेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून दोषींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पाहुयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील गट नंबर 17/40 मधील 6 हेक्टर 40 आर जमीन ही पवार कुटुंबाच्या मालकीची आहे. गणपत विठ्ठल पवार यांच्यासह त्यांच्या 3 पिढ्या 1959 पासून या जमिनीची मशागत करत आहेत. मात्र ही जमीन गावापासून काही अंतरावर असल्याचा गैरफायदा घेत गावातीलच कारभारी गणपत शिंदे आणि त्यांच्या मुलांनी या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पवार कुटुंबाने जेव्हा या अतिक्रमणाबाबत विचारणा केली तेव्हा त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली. आरोपींनी केवळ जातीवाचक शिवीगाळच केली नाही, तर घरातील महिला आणि लहान मुलींशी अत्यंत अश्लील भाषेत वर्तन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित कुटुंबाचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून असताना त्यांना आता स्वतःच्याच शेतात जाण्यापासून रोखले जात आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे याच गटात वडारी समाजातील एका व्यक्तीची जमीन आहे, ज्यांचे आडनावही शिंदे आहे. याचाच फायदा घेत आरोपी कारभारी शिंदे यांनी फसवणूक करून पवार कुटुंबाची जमीन हडपण्याचा डाव आखल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध एकलव्य संघटना महाराष्ट्र आता मैदानात उतरली आहे. तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आरोपींवर अॅट्रॉसिटी, फसवणूक आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. माझी सदरची जमीन 17 गट नंबर 40 क्रमांक ही अजून सुद्धा मला 7 वर्षापासून अण्णा कारभारी शिंदे हाही माझ्या जमिनीत अतिक्रमण करून मला जीवे मारण्याची धमकी देऊन आणि माझे माणसं जर शेतीमध्ये गेले तर हा लय घरातून काट्या कोराडे घेऊन त्याच्या पाठीमागे लागतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो. तरी मला शासनाला अशी विनंती करायची की माझ्या जमिनीचे लवकरात लवकर शहानिशा करून मला योग्य तो न्याय द्यावा. आम्ही जमिनीत गेल्यानंतर त्याने आम्हाला शिवीगाळ केली, हाणायला धावली. आमचा एकच माणूस आमच्या सोबतीला होता तिथे. त्यांनी आमच्या बारकाल्या मुलांना सुद्धा मार घातला. परत गोरख गणपत पवार हेच होते संघ धीर. 7/2026 रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य मान्य शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज तहसीलदार साहेब व डेप्युटी साहेब तसेच प्रांत साहेब यांना आज निवेदन दिलं आहे की कवठे मलकापूर येथील गट नंबर 17/40 या आदिवासी बांधवाच्या जमिनीवर श्री कारभारी गणपत शिंदे यांनी मिळकतीवर अतिक्रमण करणे व इतर दहशतीखाली जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी, स्त्रियांना व लहान मुलांना अशीच शिवीगाळ करण्याबाबत तसेच आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका कमिटीच्या वतीने निवेदन देतो की महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुक्याच्या कमिटीच्या वतीने व श्री मच्छिंद्र गणपत पवार, गणपत विठ्ठल पवार तसेच गोरख गणपत पवार, सुखदेव गणपत पवार यांच्या मालकीची भोगाट वर्ग 2ची जमीन असून ती 6 हेक्टर 40 आर इतकी क्षेत्र आहे. तरी ते क्षेत्र विठ्ठल पिरा पवार कंसात भिल्ल, जुन्या काळात भिल्ल या नावाने आदिवासी समाजाला जमीन देत होते. या शासकीय सामायिक वन जमीन वाटप कबुलीनुसार सन 10 जानेवारी 1959 रोजी मिळाली. तरी 31 मार्च 1959 रोजी जमीन आमच्या ताब्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत आमच्या आदिवासी समाजातील पिढ्यानपिढ्या जमीन कसत आहोत. तरी सदर जमिनीपैकी काही जमिनीवर अचानक कारभारी गणपत शिंदे व त्यांचे 2 मुले यांनी दादागिरी व जातीवाचक शिवीगाळ करून आम्हाला त्रास देऊन अतिक्रमण केले आहे. तरी सदर शासकीय रेकॉर्ड पाहता संबंधित कारभारी गणपत शिंदे व त्यांच्या अगोदरच्या कोणत्याही व्यक्तीस वाटप झाल्याचे स्पष्ट दिसत नाही. तसेच सदर जमीन वडार समाजातील काशीनाथ दुर्गा शिंदे या इसमाला मिळाली आहे. पण फक्त शिंदे नावाच्या साम्य म्हणजे सारख्या नावाचा फायदा असल्याने व मूळ मालक
हे बाहेरगावी कामानिमित्ताने वास्तव्यास असल्याने खोटे दस्तऐवज बनवून स्वतःच्या मालकीचे उतारे तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. तरी संबंधित व्यक्ती हा मराठी समाजाचा असून याचा या जमिनीशी कुठलाही संबंध नाही. फक्त दादागिरी दहशतीच्या नावाखाली त्याने अतिक्रमण करून जमीन व या क्षेत्रातील अवैधरित्या बांधकाम केले आहे. तरी त्यांना विचारपूस केली असता संबंधित व्यक्तीने आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अनेक प्रकारे दहशत केली आहे. तरी आमची अशी मागणी आहे की संबंधित व्यक्तीला एकलव्य संघटनेच्या वतीने व सर्व तालुक्याच्या कमिटीच्या वतीने आम्ही संबंधित योग्य ती चौकशी करू. संबंधित व्यक्तीवर खोटा दस्तऐवज बनवणे, आदिवासी जमीन बळकवणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, जीवे मारण्याचे प्रयत्न करणे, मारहाण व दादागिरी करणे, अल्पवयीन मुलींना व स्त्रियांना अशीर शिवीगाळ करून धक्काबुक्की करणे यानुसार आयपीसी सेक्शनप्रमाणे 420 अट्रॉसिटी 307 354 व लहान मुलींच्या संदर्भात पोस्को अंतर्गत सर्व कलमे लावून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीने घारगाव पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आम्ही शासन जबाबदार सर्वस्व राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी. संघटनेच्या वतीने आज आम्ही 23/7/2026 रोजी आज आम्ही प्रांत कार्यालय तसेच तहसीलदार साहेब तसेच आम्ही डेप्युटी साहेबांना संगमनेर डेप्युटी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी पण आम्ही 3-4 दिवस आम्ही वाट पाहून घारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी 30 किंवा 1 तारखेला भव्य असा मोर्चा घारगाव पोलीस स्टेशनवर नेणार आहोत. त्याचे जे दुष्परिणाम होईल ते प्रशासनाने त्याची नोंद घ्यावी. अनिल बर्डे म्हणाले की आदिवासी कुटुंबावर झालेला हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. जर प्रशासनाने तातडीने कारभारी शिंदे आणि त्याच्या मुलांवर गुन्हे दाखल केले नाहीत तर एकलव्य संघटना संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडेल. यावेळी एकलव्य संघटनेचे तालुका प्रमुख भाऊसाहेब माळी, महादेव कोळी आघाडी प्रमुख बाळकृष्ण दरेकर, कार्याध्यक्ष महेश बर्डे, आश्वी शाखाध्यक्ष उत्तम जाधव, गोरख बर्डे, टायगर फोर्स कार्याध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सध्या या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका गरीब आदिवासी कुटुंबाला न्याय मिळणार की भूमाफियांची मुजोरी कायम राहणार हा मोठा प्रश्न आहे. या बातमीसह झुंजार न्यूज संगमनेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. खास पनीर फ्रायची डिश आणि त्या चवीमागे असतं ताजं शुद्ध राजहंस पनीर. गरम तव्यावर खरपूस भाजलेले पनीरचे तुकडे, सुगंध असा की चेहऱ्यावर आपोआप उमटतं आनंदाचं हास्य. कारण प्रेमाने बनवलेली प्रत्येक डिश शुद्धतेनेच होते पूर्ण. राजहंस पनीर, पावसातली गरमागरम शुद्ध चव.